नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. काल 5 दिवसांपासून जे मुंबईमध्ये आरक्षणासाठी मराठ्यांचं आंदोलन सुरू होतं, त्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे करत होते. 27 ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटीतून निघाले मुंबईकडे आणि 29 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर पर्यंत हे आंदोलन सुरू होतं. हजारोंच्या संख्येने, असं म्हणावं की लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जो आहे तो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आणि विशेषतः मराठवाड्यातून मुंबईमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा वर्गाला आरक्षण कसं देता येईल त्यावरती हालचाली सुरू झाल्या. तातडीने एक समिती गठीत केली. त्या समितीची जबाबदारी जी आहे ती जलसंपदा मंत्री राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली आणि त्यानंतर तो तोडगा काढला. सरकारने मनोज जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत. काही मागण्यांवरती सरकार काम करत आहे, तर काही मागण्या तात्काळ स्वरूपामध्ये जी आर काढून त्यावरती अंमलबजावणी होण्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. अशामध्येच एका बाजूला हा वर्ग जरी असला तरी दुसऱ्या बाजूला ओबीसी वर्ग देखील नाराज आहे की काय अशी शंका यावी, अशा काही बातम्या, अशा काही ओबीसी नेत्यांकडून वक्तव्य केलं जात आहे. ते सरकारवरती नाराज आहेत का, हा एक त्यातला मुद्दा आहे. आणि एकूणच आता पुढची परिस्थिती काय असेल, काय ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या ह्या आंदोलनामुळे सरकारने जो जी आर काढला, त्यानंतर पुन्हा एकदा जर ओबीसीचं आंदोलन दुसऱ्या बाजूला सुरू झालं तर सरकार तो जी आर पुन्हा रद्द करेल की ओबीसीच्या दबावात येईल, हे पाहणं महत्वाचं आहे. ह्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत भाजपचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण सर आहेत. त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये प्रथमतः तर स्वागत करतो. आणि सर्वात पहिलाच प्रश्न सर, जी आर काढलेला आहे किंवा ह्या आंदोलनाच्या 8 पैकी 6 मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत सरकारने, आपली पहिली प्रतिक्रिया काय? संकेत सर, धन्यवाद. आपलं मी आभारी आहे. माझी बाजू आपण महाराष्ट्राच्या समोर मांडण्याकरता आपण संधी दिली. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मला इतकंच सांगायचंय, सरकारच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं, की या आंदोलनाच्या सुरुवातीला मनोज जरांगे ज्यावेळेला मुंबईमध्ये आले त्यावेळेला मी स्वतः मराठा समाजाचा घटक म्हणून त्यांना काही प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ट्रोलिंग माझ्या बाबतीत झालं आणि मी आजही त्यातल्या काही गोष्टींवरती ठाम आहे. मी जे मांडलं, मी जे बोललो तसंच पुढं घडत गेलं. आणि मनोज जरांगेजींनी जे संपूर्ण महाराष्ट्राच्या साठी सरसकट कुणबीत टाका, माझं म्हणणं इतकं होतं की मी मराठा आहे. तुम्ही जर मला म्हणलात की तू कुणबी आहे, सरकारनं त्यांच्या दबावात येऊन मला कुणबी जाहीर केलं. मी तो जी आर घेतला आणि जरांगे साहेब घरी जाईपर्यंत कोणीतरी कोर्टात गेलं आणि 1960 पासनच्या माझ्या जवळपास माझा 60% समाज हा कुणबी प्रमाणपत्र त्यांच्याकडे, ती सगळी प्रमाणपत्र होल्ड होतील. जसं आमचं ईडब्ल्यूएस झालं संकेतजी. दरम्यानच्या काळामध्ये ट्रान्झिटमध्ये जी लोक होती, जी मुलं होती, त्यांची अत्यंत केविलवाणी अवस्था होती. जेव्हा हे सगळं रद्द झालं त्यावेळेला 1060 मुलांच्या नोकरीचा प्रश्न माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवला. एसीबीसीचं टिकणारं आरक्षण मराठा समाजाला हायकोर्टामध्ये टिकवून जो दिलासा दिला, त्यातनं 2 वर्षात 13,000 मुला मुलींना आमच्या नोकऱ्या मिळाल्या. ज्या आमच्या व्हॅलिडिटी ओबीसीच्या होत्या त्याच्यावरती कोर्टामध्ये आक्षेप काही संघटनांनी घेतलेले होते. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मदत केली आणि हजारो लोक या सर्टिफिकेट त्यांना ते मिळालं. आणि मला असं वाटतं नंतरच्या काळामध्ये या आंदोलनात ज्या मागण्या पुढे आल्या, मग ते हैदराबाद गॅझेट लागू करा वगैरे, ते योग्यच आहे, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण माझं म्हणणं हेच होतं, अजित चव्हाण मराठा आहे, माझ्या जातीला 2000 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. मला तुम्ही कुणबी केलं तरी माझी कास्ट व्हॅलिडिटी कोण करून देईल? ते होऊच शकत नाही. आणि याच्यामध्ये असं आहे, आता आता हा जो जी आर आहे किंवा हे जे आश्वासन मराठा समाजाला दिलेलं आहे, यानं कुठेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्यांच्या आरक्षणामध्ये कोणीच वाटेकरी येणार नाही. जे खरे ओबीसी आहेत, जे कुणबी आहेत, त्यांच्या व्हॅलिडिटीच्या कागदपत्रांमध्ये आणखी हे एक वाढलंय. त्यात आपण असं म्हणतो संकेतजी, बाबासाहेबांना संविधानामध्ये आरक्षणाच्या विषयात
किंवा कुठल्याही एका बाकी हे जे सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित असतं, ज्याला सामाजिक न्याय हवा आहे, आर्थिक दुर्बल हा भाग निश्चितपणे आहे, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, उद्या ही सगळी लढाई सुरू असताना यातले असे अनेक बांधव आहेत की ज्यांना त्या आरक्षणाचा त्यांच्या कुटुंबासाठी लाभ नकोय, ते आपल्या गरीब भावांकरता लढत आहे. आम्ही सुद्धा आमच्या गरीब भावांकरता लढतो. तर ही जी मंडळी आहे जी सामाजिक दृष्ट्या मागास आहे, त्यांचा या आरक्षणावरती मुख्यत्वे अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे असं आमचं पक्ष म्हणून मत आहे. या आरक्षणाला जोपर्यंत सामाजिक न्याय होत नाही, म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की आपण ज्या वेळेला जातपात न पाहता लग्न करू, एकमेकाशी बेटी व्यवहार करू, कुठलाही जातीय चष्म्यातनं आपण एकमेकाकडे पाहणार नाही, त्यावेळेला हे आरक्षण जे आहे ते थांबलं पाहिजे. तोपर्यंत हे आरक्षण मिळालं पाहिजे. कारण नुसते पैसे आले, माणूस श्रीमंत झाला म्हणजे त्याला आरक्षणाची आवश्यकता नाही. मग यातल्या काही मंडळींनी काय केलं पाहिजे की स्वतःहून पुढे येऊन ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे संपत्ती आहेत, साधन आहेत, त्यांनी आपल्या गरीब भावांकरता निदान ज्यांना सरकारचा पैसा खर्च होतो असं आरक्षण स्वेच्छेनं सोडलं पाहिजे. हा स्वेच्छाधिकाराचा प्रश्न आहे. मग आता ओबीसी बांधवांचा जो हा, आता काही लोक आज सकाळपासून याच्यामध्ये महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडेल अशा पद्धतीची वक्तव्य करतात. जे कुणबी आहेत, ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना व्हॅलिडिटी मिळणार आहे. आता मराठवाड्यामध्ये हे आंदोलन सुरू झाल्यानंतर जवळपास 2.25 लाखाच्या आसपास कुणबी प्रमाणपत्र मिळाली, पण व्हॅलिडिटी फक्त 3,000चीच झाली. आणि ही परिस्थिती एससी, एसटी, व्हीजेएनटी प्रत्येकाचीच परिस्थिती आहे. कारण आपल्याकडे या जात प्रमाणपत्र पडताळणीचा जो एकूण सगळा जी एकूण सगळी प्रोसेस आहे ती फार वेळखाऊ आहे, फार किचकट आहे. या आंदोलनामुळे एक फायदा झाला तर होईल निश्चितपणे. सर्वच जातीच्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या माझ्या मुला मुलींना, माझ्या बांधवांना, भगिनींना ही कास्ट व्हॅलिडिटी लवकरात लवकर करून मिळावी याकरता सरकार दरबारी आम्ही सुद्धा आता प्रयत्न करणार आहोत. परंतु यातनं ओबीसीच्या आरक्षणाला संकेत सर कुठेही धक्का लागत नाही. त्यामुळं माझं ओबीसी नेत्यांना आवाहन आहे, कृपया या जी आरचा आपण अभ्यास करा. ज्यांना ज्यांच्या ते हक्काचं आरक्षण आहे त्यांना तर मिळालेच, त्यांना कुणी थांबू शकत नाही. परंतु देवेंद्रजींनी, माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं होतं की आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि मराठा समाजाचा प्रश्नही सोडू, तसं ते सुटलेलं आहे. आता सामाजिक सलोखा बिघडेल अशी वक्तव्य करू. तुम्ही रिमार्क मध्येच म्हणजे पहिल्याच ओपनिंग रिमार्क मध्ये एक दोन तीन मुद्दे मांडले, एक एक करून आपण त्यावर चर्चा करूया. तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की ह्या जी आर मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेत का? म्हणजे एका बाजूला ह्या जी आर काढून मराठ्यांना आरक्षण देण्याचं हे वचन दिलंय, आश्वासन दिलंय, आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे. म्हणजे कुणबी ज्यांची प्रमाणपत्र, ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच मिळेल, त्यांची संख्या कमी आहे आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. संकेतजी, एका दगडात दोन पक्षी मारले वगैरे असं आपण म्हणजे ही म्हण निश्चितपणे आपण याच्याकरता म्हणू शकतो, पण ती इथं वापरू शकत नाही. कारण हा आपल्या जिवंत माणसांच्या काही पिढ्यांचा प्रश्न आहे. हा संवेदनशीलतेचा प्रश्न आहे. आपण बघितलं असेल सुरुवातीपासून राज्य सरकारनं हे आंदोलन अतिशय संयमीपणे हाताळलं. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आपण पाहिलं असेल, मी भूमिका घेतल्यानंतर मला समाज माध्यमांवरती, माझ्या कुटुंबाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ट्रोल करण्यात आलं. पण माझी भूमिका ही खरी होती आणि सत्याची होती, ती मी शेवटपर्यंत मांडत राहिलो. कुठेही ओबीसी समाजाला आपलं आरक्षण गमावं लागेल किंवा त्यांच्या आरक्षणात कोणी वाटेकरी होईल असं आम्ही होऊ देणार नाही, हे आम्ही आधीच स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याचं कारण असं, ओबीसी मध्ये आधीच मोठी गर्दी आहे. ओबीसी मध्ये प्रचंड स्पर्धा आणि मग त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नानं एसीबीसीचं जे आरक्षण मराठा समाजाला मिळालं. संकेतजी, आपल्या माध्यमातून मी एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षानं सांगू इच्छितो की देवेंद्रजींनी या आरक्षणाचे मिळणारे जवळपास सगळे लाभ, फक्त एक राजकीय आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण हे वगळता
जवळपास सगळे लाभ ओबीसी आरक्षणासारखेच इथं आहे. बऱ्याच वेळेला तर असं आहे की आम्ही ओबीसीतनं जर एखाद्या ऍडमिशनसाठी प्रयत्न केले त्यापेक्षा सुलभतेनं कमी स्पर्धेत आम्हाला एसीबीसी मध्ये आमचा नंबर लागतो, आणि हे सत्य आहे. आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर काय दिलेला तर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा एका वर्षाचा व्याज परतावा संख्येत जी 1200 कोटीचा आहे, खूप मोठी अमाऊंट ही आहे. आणि मला असं वाटतं की आरक्षण कशासाठी आपण मागतो, तर त्याचे जे काही फायदे आहेत, त्याच्या ज्या काही आपल्याला शैक्षणिक आणि बाकी इतर सगळ्या गरजांकरता ज्या गरीब कुटुंबांना, क्रिमिनल कुटुंबांना त्याची आवश्यकता आहे, तेच माननीय देवेंद्रजींनी वेगवेगळ्या योजना, म्हणजे शिष्यवृत्ती तर सोडाच, ट्युशन फीचा सुद्धा परतावा आता मराठा समाजाच्या मुलामुलींना मिळतोय. महाराजा सयाजीराव गायकवाड योजनेमधनं परदेशात जायला आपल्याला पैसे मिळतात. इतक्या योजना या सगळ्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं, मी जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा जी भीती मला होती की या सगळ्यामधनं मराठा बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सगळेच जर कुणबी झालो, सरकारही तसं म्हटलं, आम्हाला तसा जी आर दिला, आणि तो जी आर घरी घेऊन जाईपर्यंत कुणी एखादा माणूस सुप्रीम कोर्टात हायकोर्टात गेला आणि त्यांनी त्याच्यावर स्टे आणला, तर 1960 पासनं खऱ्या अर्थानं जे कुणबी आहेत, खऱ्या अर्थानं जे ओबीसी आहेत, असे माझे 60% नातेवाईक एका फटक्यात बाद ठरले असते. पण मग त्यातनं मला असं वाटतं की सगळ्यांनीच एक चांगल्या पद्धतीनं मार्ग काढला. आणि ओबीसीच्या बाबतीत पुन्हा पुन्हा एकदा सांगतो, आमच्या सरकारनं, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुवातीपासून सांगितलं होतं, आम्ही ओबीसीच्या ताटातलं कुणालाही घेऊ देणार नाही. आम्ही द्यायचं तर ते त्या समाजाच्या सामाजिक न्यायाचं देऊ. आणि मला असं वाटतं ते तसंच झालेलं आहे. ओबीसी बांधवांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुणबी प्रमाणपत्राची ज्याची व्हॅलिडिटी होईल तो खऱ्या अर्थानं आपल्यासारखाच सामाजिक मागास आहे, त्याला आरक्षणाची गरज आहे, आणि तो पात्र आहे म्हणून त्याला ओबीसीचं आरक्षण मिळत आहे. त्यामुळं ओबीसी नेत्यांनी आता हे सगळं झाल्यानंतर या सगळ्यामुळे संकेत काय होतं, तर महाराष्ट्रामधला जातीय आणि सामाजिक सलोखा बिघडतो आणि ते आपल्याला परवडणार. नाही, बरोबर आहे. मी सुरुवातीला जे म्हटलं की एका दगडामध्ये दोन पक्षी, ते या अर्थाने म्हटलं की मराठा आंदोलन थांबवलं किंवा ते सोडवलं असं देखील एका बाजूला म्हटलं जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं देखील म्हणताय की ज्या लाखोच्या संख्येने नोंदी मिळाल्या त्याची व्हॅलिडिटी फक्त 3,000 पर्यंत झाली. म्हणजे 1-1.5 लाख नोंदी मिळाल्या, त्यातले फक्त 3,000 व्हॅलिड ओबीसी झाले, ओबीसी मध्ये आले. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. म्हणून मी असं म्हटलं की एका बाजूला दिल्यासारखं पण केलंय मराठा वर्गाला, आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींना पण हा संदेश दिलेला आहे की त्यांना दिलेलं नाही. नाही नाही, असं नाही. याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या मागण्या आहेत. का त्या काही मागण्यांकडे काही जर आपण लोकांचं असं देखील म्हणणं आहे, चव्हाण साहेब, की जुन्याच मागण्या आहेत, हा जी आर काही नवीन नाही आहे किंवा नवीन काही गोष्टी सरकारने त्यामध्ये केलेल्या नाहीये, जुन्याच सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे म्हणणं मराठा वर्गाचे जे शिक्षित आहेत, जे वकील वर्ग आहे, त्यांच्या माध्यमातून हे समोर आलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा सरकारने फसवणूक केली असं देखील म्हटलं जाते. नाही, संकेतजी, असं कसं म्हणता येईल आपल्या सरकारनं फसवणूक केली? आणि जुनच म्हणजे अं, जे आपण मागतोय, आपली मागणी जी आहे त्या मागणीला अनुसरून ते असणार आहे. त्यामुळं मागणी मागच्या वेळेला जी होती ती आणि या नाही तर मागणीमध्ये मागणी तर ही होती की मराठा हा कुणबीच आहे आणि त्यांना कुणबी सर्टिफिकेट सगळ्यांना मिळालं पाहिजे. परंतु कारण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी देखील हे म्हटलं काल की व्यक्तीला आरक्षण आहे. व्यक्तीने त्याच्या नोंदी, त्यांची कागदपत्र जी आहेत, कुणबी असल्याची प्रमाणपत्र किंवा जे काय आहे, त्या नोंदी घेऊन प्रशासनाकडे जायचं आहे आणि मग त्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट देण्यात येईल. मग ज्यांच्याकडे संकेतजी नाही, आपण ज्यांच्याकडे नाही त्यांना कसं ते मिळणार? मूळ मुद्दा तर हाच होता. ज्यांच्याकडे नाही त्यांना कसं मिळेल? हम्म. संकेतजी, हा देश संविधानानं चालतो आणि संविधान असं म्हणतं की आरक्षण हे सामाजिक मागासालाच दिलं गेलं पाहिजे. बरोबर. सामाजिक माझ्या आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांना. आरक्षण हे सामाजिक मागासालाच दिलं गेलं पाहिजे, अशी बर. भूमिका संविधानाची.
बर. जो समाज मागास आहे, गरीब नाही. बरोबर आहे. दोन ह्या व्याख्या ज्या आहेत त्या आपण नीट समजून घेतल्या पाहिजे. बरोबर. मी इथं पक्षाची भूमिका मांडतोय, पण त्याचबरोबर मी जातीनं मराठा आहे आणि मला व्यक्तिगत पातळीवरती माझा समाज ग्रामीण भागात सामाजिक मागास आहे असं वाटत नाही. बर. त्यामुळे मी सुरुवातीलाच या आंदोलनाच्या भूमिका अशी मांडली होती की अजित चव्हाण हा 96 कुळी मराठा देशमुख आहे. माझ्या 2000 वर्षांचा इतिहास आहे. मला कुठलाही पुरावा माझ्या कुणबी असण्याचा मिळू शकत नाही. तुम्ही मला कुणबी करणार कसं? आणि हं. व्यक्तिगत, हे मी व्यक्तिगत बोलतोय, व्यक्तिगत हं. माझी कुणबी होण्याची इच्छा नाही. बर. त्यामुळं सरसकट मराठा समाजाला कुणबीमध्ये घेतलं जाऊ शकत नाही, हे मराठा समाजानं लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही असं जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही समाजाला विरोध करतो, समाजाच्या आरक्षणाला विरोध करतो असं वाटणाऱ्यांनी आमच्यावरती प्रचंड घाणेरड्या शब्दामध्ये टीका केली. परंतु बांधवांनो, आम्हाला हेच आपल्याला सांगायचं आहे की आपण कुठेही गेलो तरी आपलं सामाजिक मागासलेपण टिकत नाही, कोर्टात ते टिकत नाही. त्या आपल्याला एससीबीसीचं हे जे आरक्षण आत्ता आहे हे टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. या मागच्या मध्ये आपलं ईडब्ल्यूएसचं आरक्षण अशाच पद्धतीनं गेलं. ट्रान्झिटमध्ये असणाऱ्या, भरती प्रक्रियेमध्ये असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्याचं नुकसान काही जणांचं होणार होतं. ते नाही, माझे नेते तुमचं तुमचं देवेंद्रजींनी म्हणणं थांबवलं. बरोबर. हे 10% वेगळं आरक्षण दिलं. तुमचं त्यांच्या म्हणणं. नोंदी, संकेतजी माझं थोडं पूर्ण होतं, हा. ज्यांच्या हा. नोंदी सापडतायत त्यांनी निश्चितपणे कुणबीमध्ये आलं पाहिजे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना हे 10%चं आरक्षण आहे, ते आरक्षण घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. न्यायालयीन लढाई आपल्याला लढता येईल. आणि ज्या पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांनी, म्हणजे आम्ही टक्केवारीनं साहेब फार कमी आहोत, त्यामुळं हा आमचा प्रश्न नाही. कोकणामध्ये काही लोक आहेत आणि प्रत्येक ठिकाणी थोडीशी ज्यांना इतिहासामधल्या थोडा इतिहासाची सरदार मानकरी मंडळी, संस्थानिक मंडळी अशी फार थोडीशी मंडळी आहेत की ज्यांचं कुणबी नाही निघू शकत, ज्यांचं होऊ शकत नाही, कारण आमच्याकडे तसे पुरावे नाहीयेत. परंतु माझा जो मोठ्या संख्येनं समाज बांधव आहे त्या समाज बांधवाचं निघतंय ना, या आंदोलनाचा आम्हाला फायदा होतोय ना. परंतु फक्त हे सगळं घडत असताना, हे सगळं होत असताना आपण जे आपल्याला देणार आहे त्यांच्याबद्दलची भाषा आपली चांगली असावी. आपण संसदीय भाषेमध्ये बोललं पाहिजे, आपण संसदीय भाषेमध्ये मागणं मानलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. आणि त्याच्यामधनं मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो, बहुसंख्यक ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांचे पुरावे निघतात, त्यांचं कुणबी असणं हे, ते काही ओढून ताणून नाहीये, ते आहेत, त्यांना आरक्षण मिळतंय, ते सामाजिक मागास आहेत. मग याच्यावरती आणखी वेगळ्या चर्चा सुद्धा होतील की ज्या वेळेला या महाराष्ट्रामधला वंजारी समाज असेल, माळी समाज असेल, हे सामाजिक मागास आहेत का, मग याच्यावरती वेगळ्या पद्धतीची चर्चा होऊ शकते. जसं आता धनगर बांधव आपला आदिवासी मधनं आरक्षण मागतात. धनगरांमधल्या काही ज्या पोट जाती आहेत त्या खरोखर आदिवासी ट्राईब प्रमाणे जगतात. धनगर समाजामध्ये राजे, महाराजे, सरदार, पाटील, देशमुख हे सगळे धनगर समाजामध्ये सुद्धा आहेत. प्रचंड श्रीमंत लोक आहेत आणि पिढ्यानपिढ्या वाड्या आणि बाकीच्या इतर सगळ्या याच्यामध्ये हे सगळे राहणारे लोक आहेत. पण मग तोच फरक आहे, पुन्हा मी जो मराठ्यांच्या बाबतीत म्हणतो तोच धनगर समाजाच्या बाबतीमधला आहे की त्यातल्या काही पोटजातींपैकी अशा काही पोटजाती आहेत ज्या आजही आदिवासी प्रमाणे जगतात, फिरतात. याचा, अशा सगळ्या गोष्टींचा हा जो अभ्यास आहे किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या कुणी केल्या पाहिजे, अभ्यासकांनी केल्या पाहिजे. त्यांनी वारंवार सरकारला भेटलं पाहिजे. समाज म्हणून अशी आंदोलन करून आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण ही सततची प्रक्रिया आहे, याच्यामध्ये बदल होऊ शकतात. बर. आणखी तुम्ही. समाजांची स्थिती बदलते. 50 वर्षापूर्वी मराठा समाज आरक्षण मागेल असं कोणाला वाटलं नव्हतं, ते आज परिस्थितीमुळं घडतंय. त्यामुळं या सगळ्या नाही, पण त्याही विषयांवरती 50 हट्टाला पेटून वर्षांपूर्वी. आत्ता लगेच आज इथेच असं बोलणं योग्य नाही, असं माझं मत. नाही, 50 वर्षांपूर्वी जो आरक्षण मागेल की नाही हे कोणाला माहिती वाटतही नव्हतं. तो आरक्षण मागतोय आणि तरी देखील त्यांना आरक्षण मिळत नाही सगळ्यांना. ही पण एक शोकांतिकाच आहे ना. दुसरा मुद्दा, ह्याच्या पुढे जाऊया आपण, की तुम्ही असं म्हणालात की जर सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिली असती आणि उद्या जाऊन म्हणजे ते घरी जाईपर्यंत कोणी कोर्टात गेला असता, हायकोर्टात गेला असता, सुप्रीम कोर्टात गेला असता, तर जेवढे कुणबी आहेत ओबीसी मध्ये ऑलरेडी असलेले
त्यांना त्यांचं देखील आरक्षण धोक्यात आलं असतं, असा आपला मुद्दा आहे. परंतु मग जर सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट दिल्यानंतर परिशिष्ट 9 मध्ये, संविधानाचा जे परिशिष्ट 9 आहे त्या 9 मध्ये जर हा मुद्दा टाकला तर ते आरक्षण वाचणार नाही का? म्हणजे सगळ्यांनाच मिळेल. ही मागणी आहेच ना आपली, आणि ती नाही आजची आता नाहीये काय काय होतंय की ती. राज्यातही सरकार आपलंच आहे, केंद्रातही सरकार आपलंच आहे. जर अमेंडमेंट करायचीच वेळ आली अशी, तर ते अमेंडमेंट देखील मोदी सरकार करू शकतं केंद्रातलं. आणि त्यामुळे सगळ्याच मराठ्यांना अगदी. आरक्षण देणं हे सरकारच्याच हातात आहे ना. म्हणजे तुम्ही जो मुद्दा उपस्थित करताय कायदेशीर आहे. जर ते परिशिष्ट 9 मध्ये जर टाकलं गेलं तर सगळ्यांचंच आरक्षण वाचेल. म्हणजे जे ऑलरेडी ओबीसी, जे कुणबी ओबीसी मध्ये ऑलरेडी आहेत त्यांचं देखील वाचेल, आणि जे नवीन मराठा कुणबी म्हणून येणार त्यांचं देखील वाचेल. मग हा देण्याचा भाव दिसत नाही ना. म्हणजे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलं की लाखांमध्ये नोंदी मिळाल्या आणि हजारांमध्ये ती व्हॅलिडिटी झाली, म्हणजे देऊन न दिल्यासारखं आहे. संकेतजी, सरकारला आपण मराठीमध्ये मायबाप सरकार म्हणतो. सरकारला सामाजिक न्याय करायचा असतो, आणि हा सामाजिक न्याय कोण करतं? तर सरकारमध्ये बसलेली असलेली माणसं असतात. जी हम्म. मराठा समाजाची मागणी अशी देशभरामधनं वेगवेगळ्या ठिकाणच्या 6 समाजांची सुद्धा मागणी आहे. बरोबर. परंतु हे करत असताना ओबीसी बांधव, जो म्हणजे ओबीसी म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक समाजामध्ये तुम्ही जिथं जिथं आरक्षण आहे, आदिवासी दलितांपासून ते प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या समाजाला आरक्षण आहे, तिथला जो आधी पुढे गेलेला गब्बर पैशाना माणूस आहे, तो सर्वप्रथम या गोष्टींचा फायदा लाटत असतो. आणि ही सर्वच ठिकाणी परिस्थिती, ही सर्वच ठिकाणी परिस्थिती नाही पण चव्हाण हे साहेब, होऊ नये. ज्यांच्याकडे दात आहेत त्यांनाच तर चणे खाता येतील ना. ज्यांच्याकडे दात नाही ते चणे कसे खाणार? म्हणजे जे एखादा व्यक्ती जो गर्भश्रीमंत आहे, तो आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये आहे परंतु तो गर्भश्रीमंत आहे, किंवा आरक्षणाच्या फायद्यामुळे त्यांच्या पिढ्या गर्भश्रीमंत झालेल्या आहेत, त्यांचाच मुलगा एमबीबीएस होऊ शकतो, त्यांचाच मुलगा आयआयटी आयएम मध्ये जाऊ शकतो, ते त्यालाच परवडू शकतं. अगदीच गरीब जो व्यक्ती आहे, जो आरक्षणामध्ये आहे परंतु त्याच्याकडे ते घेण्या इतपत क्षमताच नाहीये, म्हणजे त्यांच्याकडे दातच नाही, त्यांना तुम्ही चणे देऊन काय करणार? संकेतजी, मला असं वाटतं आरक्षण ही झिरपत जाणारी प्रक्रिया आहे. ती एका पिढीत ती होणार नाही. नाही बरोबर आहे, ते बरोबर आहे, आपण परंतु म्हणालात तसं मूळ मूळ झिरपत 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 जाणारी बरोबर. प्रक्रिया आहे. बरोबर. आपण जो प्रश्न विचारला की हम्म. केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल, हम्म. हा अतिशय महत्वाचा विषय. हा देश पातळीवरती अनेक जाती अशी मागणी करतात. हम्म. आम्हाला खूप गृहपाठ करावा लागेल बर. राज्य म्हणून. आता आम्ही समाजाला, माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाला आजवर जी जी आश्वासनं दिली, आपण जर स्ट्राईक रेट बघितला तर तो 101% पूर्ण होण्याचा, आणि त्याचे रिझल्ट, त्याचे फायदे म्हणजे सारथीमधनं नुसतंच सारथी उभं नाही केलं. सारथीचे जे उपक्रम आहेत, एका फटक्यात 50-50 मुलं मराठा समाजाची नाही चव्हाण आय एस साहेब, हे ऑफिसर. हे कोणी नाकारत नाहीये, हे 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 नाही कोणी नाकारत संकेतजी, नाहीये, आपण परंतु आपण आत्ताचा विचारलेल्या मुद्दा प्रश्नाचं आहे. उत्तर देतो ना हा सविस्तर. हा हा. उत्तर सविस्तर असं देतो की या परिशिष्ट 9चा उल्लेख आपण केला. आम्हाला संपूर्ण देशाचा विचार करावा लागेल, आणि तिथं जात असताना आम्हाला आमचा गृहपाठ नीट करून जावा लागेल. या आंदोलनाची जी धग आहे, या धगीतनं आता जे आश्वासन आम्ही दिलेलं आहे, म्हणजे सरकार म्हणूनही मी सांगतो आपल्याला, आणि मराठा समाजाचा घटक म्हणून सांगतो की ही तीव्रता जी आहे ती कुठेही कमी होऊ न देता येत्या काळामध्ये दिलेली आश्वासनं, तो जो जी आर आहे त्यातला शब्दन शब्द खरा करण्याकरता प्रयत्न आम्हाला करावे लागतील. समाजामधल्या प्रबुद्ध लोकांना, ज्यांना या विषयामध्ये 40-40 वर्ष काम केल्याचा अनुभव आहे, अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर बसून पुन्हा सरकारशी चर्चा करून, म्हणजे मी सरकारमधला घटक म्हणून आमचं कालपासूनच त्या विषयावरती काम सुरू झालेलं आहे. नाही आम्ही चव्हाण वेगवेगळ्या साहेब पातळीवरचे मोठ्या लोक बसून चर्चा करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे कसं आपल्याला जाता येईल यावरती आमचं मंथन कालपासूनच सुरू झालं. बर, तुमचं म्हणतं कालपासून सुरू आहे, पण मागणी बऱ्याच वर्षांपासूनची आहे. म्हणजे अगदी जरांगेंचा जरी विचार करायचा झाला तर गेल्या 2.5-3 वर्षांपासूनची ही त्यांची मागणी आहे.
मराठा आरक्षणाची मागणी त्याहून अगोदरची आहे, 80च्या दशकापासून ही मागणी आहे. आता कोणती सरकार होती, त्यांनी का नाही दिलं, शरद पवारांनी का नाही दिलं, हा एक वेगळा विषय असू शकतो. परंतु आता तुमच्याकडे सत्ता दिलेली आहे, एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळालेला आहे, तर त्या जनादेशाचा उपयोग हा ज्यांनी तो जनादेश दिलेला आहे त्यांच्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, ही एक माफक मागणी जरांगे करतायत किंवा सर्वच आंदोलक करतायत. पुढचा मुद्दा जो आहे आपला तो हा आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे. परंतु ओबीसी नेत्यांच्या ज्या काय प्रतिक्रिया आता समोर येत आहेत, तर त्यातून एक दिसतंय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर भाजपने सत्तेत येण्यासाठी केला आणि आता त्यांचं जे दायित्व आहे ते ओबीसींप्रती न राहता ते मराठ्यांप्रती झालेलं आहे, असा आरोप तुमच्यावर होतोय, सरकारवर होतोय. संकेतजी, सर्वप्रथम मी नम्रपणे आपल्याला सांगतो की एकदा सरकार निवडून आलं की ते सर्वसामान्य मायबाप जनतेचं सरकार असतं. बरोबर आहे. ते ओबीसीचं नाही, ते दलितांचं नाही, ते बरोबर मराठ्यांचं आहे. नाही, कोणाचंच बरोबर नाही. बरोबर आहे. मराठा समाज आंदोलन आक्रोश करणाऱ्या आई आपल्या 4 लेकरांपैकी जो रडतो त्याला तातडीनं जवळ घे. मी ग्रामीण भागामधलं आहे, थोडस आमच्या म्हणजे आता ओबीसी रडल्याशिवाय ग्राम्य ग्राम्य काही काही भाषेमध्ये होणार समजावून नाहीये. सांगतो. हा, नाही, एक लक्षात घ्या, हा. या महाराष्ट्रामधलं ओबीसी समाजाचे नेते अतिशय समजूतदार आहेत आणि या आंदोलनामध्ये माननीय देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली ती सुस्पष्ट भूमिका घेतली. वातावरण इतकं चिघळलेलं असताना, परिस्थिती स्फोटक असताना, तारेवरची कसरत होती, मात्र अशाही पद्धतीत माझ्या संयमी नेत्यानं जे होणार नाही ते मी करणार नाही, तसं आश्वासन मी देणार नाही. जे मी करू शकतो त्याचंच मी आश्वासन देईन. ते करत असताना मराठ्यांचा प्रश्न सोडवायला प्राधान्य देईन, पण ओबीसीवरती अन्याय होऊ देणार नाही, असं देवेंद्रजी स्पष्टपणे म्हणाले होते आणि तसंच झालेलं सुद्धा आहे. आपण पण आता जो ओबीसी ओबीसी नाही, वर्गाचा जो रोष आहे आपल्यावरती त्याचं काय करणार? मला असं वाटतं कुठेही ओबीसीचा रोष नाही. ओबीसी नेत्यांनी या सगळ्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये टाका, ही मागणी मान्य झालेली नाहीये. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा मवाळ केली आणि सरसकट मराठ्यांना ओबीसीत घातलंय का? नाही. तर नाही. त्यामुळे संकेतजी, माझी आपल्या माध्यमातून सुद्धा विनंती आहे की आपण माध्यम म्हणून जनतेपर्यंत जे घडलंय त्याचं विश्लेषण करत असताना अचूकपणे केलं पाहिजे. ओबीसीवरती कुठंही अन्याय होण्याची भूमिका सरकारनं घेतली नाही, मराठा समाजानं सुद्धा घेतली नाही. मराठा समाज महाराष्ट्रामधला मोठा भाऊ आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना आणि ओबीसीच्या जनतेला हे आंदोलन संपत असताना या गोष्टीचं फार मोठं समाधान आहे, कारण मला सुद्धा राज्यभरामधनं फोन आले. माझं आता म्हणणं इतकंच आहे की काही नेते मिरवून घेण्यासाठी किंवा मला कसा ओबीसीचा पोका आहे हे दाखवण्यासाठी नसलेल्या वातावरणाला, म्हणजे नसलेल्या कलुषित वातावरणाला रंगवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. त्याचं कारण असं, या महाराष्ट्राची सामाजिक वीण ही मराठा ओबीसी म्हणजे जाती जातीमधल्या संघर्षापासून आता आपण लांब गेलं पाहिजे, आपण जाती अंताकडे गेलं पाहिजे. असं असताना हा महाराष्ट्र पुन्हा जातीय रंगांमध्ये रंगून जातोय. संकेतजी, तुमच्या माझ्या पिढीकरता सुद्धा ही अतिशय क्लेशदायक गोष्ट, ही वाईट गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी, छत्रपती शाहू महाराज असतील, महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, यशवंतराव चव्हाण असतील, आमचे स्वर्गवासी जनसंघाचे पहिले अध्यक्ष नानासाहेब उत्तमराव पाटील असतील, आम्ही समरसतेची हाक दिली, आम्ही जाती अंताची हाक दिली. आपण काय करतोय म्हणजे हे क्लेशदायक आहे, दुःखद आहे. राजकारण होत राहील, पण जातीय वीण महाराष्ट्राची उसवता कामा. बरं, ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि ते विश्लेषण अचूक व्हावं हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. कदाचित माध्यम म्हणून आमच्याकडून ते होत नसेल, म्हणूनच आम्ही सत्तेतले जे लोक आहेत त्यांना आमच्या चॅनलवरती बोलवतोय, त्यांचं म्हणणं ऐकून घेतोय, त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही मंच उपलब्ध करून देतोय. त्याच पद्धतीने जे विरोधक आहेत, जे विरोध करतात, त्यांची देखील बाजू मांडण्यासाठी आम्ही त्यांना मंच देतोय. सध्या आपण ह्याच विषयावरती आहोत की सरसकट मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल, कारण ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाहीये.
जरांगे पाटील यांनी देखील ती मागणी काही काळापुरती का होईना मागे घेतलेली आहे, परंतु ती मागणी उद्या पुन्हा होईल का आणि सरकारला सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येईल का, हा एक महत्वाचा मुद्दा जो अजूनही तिढा बनूनच राहिलेला आहे. ओबीसी यावरती काय प्रतिक्रिया देत आहेत, कारण अजून जी आर यायचा आहे. काही ओबीसी नेत्यांचं असं देखील म्हणणं आहे की जी आर वाचल्यानंतर आम्ही त्यावरती प्रतिक्रिया देऊ. आता मराठ्यांचं आंदोलन संपलेलं आहे, उद्या जाऊन ओबीसीचं आंदोलन सुरू होईल की काय, आणि जर सुरू झालं तर त्या आंदोलनाला सरकार कसं टॅकल करतंय, कसं हाताळतंय, त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करतंय, ह्याकडे सर्वांचंच लक्ष आहे, आमचं देखील आहे. अजित चव्हाण साहेब, तुमचं मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही आलात आमच्या चॅनलवरती येऊन तुमचं म्हणणं आणि सरकारचं म्हणणं विशेषतः तुम्ही मांडलं, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलात. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.